विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे. दिल्लीचा बादशाह अकबर याच्या दरबारामध्ये 9 हुशार रत्न होती. त्यापैकी बिरबल हा अतिशय हुशार, हजरजबाबी असा हा रत्न होता. अकबर बादशाला कधी कधी करमणूक म्हणून किंवा उद्देशपूर्वक बिरबलाची परीक्षा घ्यायचा. एक दिवस काय झालं, त्या अकबर बादशाच्या देशामध्ये खूप उंदीर माजले. खूप उंदीर माजल्यानंतर अकबराला वाटलं याच्यावर काय उपाय करायचा. तेव्हा अकबर म्हणला, आता याच्यावर उपाय फक्त बिरबलच सांगू शकेल. म्हणून अकबराने बिरबलाला दरबारात बोलून घेतलं. दरबारात बोलून घेतल्यानंतर अकबराने बिरबलाला प्रश्न टाकला. बिरबल, अरे आपल्या राज्यामध्ये खूप उंदीर झालेले आहेत, हे नाहीसे करण्यासाठी काय करायला पाहिजे. आता बिरबल जातीनेच हुशार होता. मग त्याने लगेच अकबर बादशाला उपाय सुचवला. बिरबल म्हणाला, महाराज, आपल्या देशातील उंदीर घालवण्यासाठी प्रत्येकाला एक मांजर आणि तिला दूध पिण्यासाठी प्रत्येकाला एक गाय, दुभती गाय द्यायची. मग बघा देशामध्ये उंदीर राहतात का. मग ठरलं. अकबराने बिरबलाचं ऐकलं आणि जवळजवळ देशामध्ये जेवढे घरं होती त्या दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी अकबर बादशानी मांजरी आणल्या आणि प्रत्येकाला एक एक मांजर दिली आणि तिला दूध पाजण्यासाठी एक एक दुभती गाय दिली. दिल्यानंतर प्रत्येकाने, आणि मग अकबर म्हणला, ज्याची मांजर सरस बसेल त्याला योग्य ते बक्षीस दिलं जाईल. मग प्रत्येकाने काय केलं, ती मांजर घेतली, गाय दुभती घरी नेली आणि प्रत्येकाने काय केलं, गाईचं दूध काढायचं आणि ते सगळं मांजरीला पाजायचं. मुलाबाळांना कुणाला चहाला वगैरे काही ठेवत नसत. परंतु बिरबलाचा मात्र उलटा मंत्र होता. बिरबलाने काय केलं, दररोज काय करायचा, तो दूध उकळतं त्या मांजरी पुढं ठेवायचा प्यायला. ती मांजर दूध प्यायला गेली का तिचं तोंड भाजायचं आणि तोंड भाजलं का ती पळून जायची. ते दूध तसंच शिल्लक राहायचं. बाकीचं जे उरलेलं दूध आहे, हा बिरबल घरातल्या मुला बाळांना सगळ्यांना यथेच्छ पाजायचा, चहाला वगैरे सर्वांना द्यायचा. मग ती मांजर राहिली लुकडी, काटकुळी, क्रश अशी ती मांजर राहील. बाकीच्या मांजरी मात्र धष्ट पुष्ट धुंद झालेल्या. आणि मग महिना 2 महिना झाल्यानंतर अकबराने फरमान काढलं, चला म्हणले सगळ्यांनी आपापल्या मांजरी घेऊन या, कोणाची मांजर सरस बसती बघूया आणि ज्याची मांजर सरस भरेल त्याला योग्य तो इनाम दिला जाईल. अशा प्रकारचं फरमान काढलं आणि सर्व नागरिक आपापल्या मांजरी घेऊन दरबारात हजर झाले. आणि बिरबल आपली मांजर घेऊन दरबारात हजर झाला. चोहोबाजूने अकबर बादशाह सर्व मांजरींची परीक्षण करत 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 तो बिरबलाच्या मांजरीजवळ आला. बिरबलाच्या मांजरीजवळ आल्यानंतर अकबराने बिरबलाला खडसावलं. काय बिरबल, बघ या बाकीच्या मांजरी किती दष्टपुष्ट आहेत, तुझी मांजर क्रश का राहिली. तिला तू दूध पाजलं नाही, तुला दिलेल्या गाईच्या दुधाचं तू काय केलंस, मांजरीला का पाजलं नाहीस. महाराज म्हणला, माझी मांजर दूध पित नाही, पण ती शिकारी मात्र चांगली आहे. ठीक आहे म्हणला, बघा ज्याची मांजर शिकारी असेल त्याला बक्षीस. आपला उद्देश काय, की देशातले उंदीर मांजरीने खाल्ले पाहिजेत. मग याची चाचणी तुम्ही करा ना. तुम्ही नुसत्या शारीरिक देखावपणाकडे लक्ष नका देऊ. मग म्हणले याच्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणले, बघा या मैदानात उंदीर सोडा, ज्याची मांजर उंदीर पकडेल त्याला बक्षीस दिलं पाहिजे. नुसत्या दिसायला धष्टपुष्ट असलेल्या मांजरीला बक्षीस देऊन तुम्ही काय करणार, आपले उंदीर कसे संपणार. हो ठीक आहे,
मग अकबराने ते कबूल केलं. आणि मग एक उंदीर बिरबलाने आणलाच होता. त्याने तो उंदीर मैदानामध्ये सोडला. उंदीर पाहिल्याबरोबर बिरबलाच्या मांजरीने त्या उंदरावर झडप मारली आणि उंदीर पकडला. बाकीच्या नागरिकांच्या मांजरी ह्या तशाच डोळं झाकून धुंद झालेल्या तशाच बसून राहिल्या, परंतु त्यांनी त्या उंदराकडे डोकून सुद्धा बघितलं नाही. अशा प्रकारे बिरबलाने हा अकबराने जो दिलेला उद्देश आहे तो त्याच्या मांजरीकडून तो सिद्ध करून घेतला. शिवाय मुलाबाळांना सुद्धा चांगल्या प्रकारचं दूध पाजून धष्टपुष्ट केलं. मुलंही दुधापासून वंचित राहिले नाही आणि मांजरीने शिकार करून उंदीर संपवण्याचा कसा प्रयत्न करायचा हेही दाखवून दिलं. अशा प्रकारे हा उद्देश बिरबलाने साध्य केला. आपणही अशाच प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये जो उद्देश आपल्या डोळ्यापुढे आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे अशा प्रकारची ही गोष्ट आहे. हे आपण ध्यानात धरा आणि घरी आईवडिलांना सांगा. धन्यवाद.